नमस्कार मंडळी. नमस्कार. सोनूच्या मम्मीला अगोदर जे तर लय साड्या नव्हत्या राहत, मोजक्याच राहत होत्या. कमीच होत्या. तिला मी सणावाराला साडी घ्यायचो आणि हलक्याच घ्यायचो, लय महागच नाही घ्यायचो. पहिल्या ना 300 रुपयात साडी घ्यायचो संक्रांतीला. मग थोडी शिल्लक घ्यायला लागलो आणि तिला जवळच्या नातेवाईकाच्याच यायच्या, त्याच्या घरी गेली तर. पण आता लय साड्या येत्या तिला, महिन्याच्या 4-5 साड्या तर कुठं नाही गेल्या. आणि भारी भारीच्या येत्या बरं. काही काही ठिकाणी तिला 1000, 2-2 हजाराची साडी देते, पैठण्या देते. आणि आता बी ह्या महिन्यात बी तिला 4-5 साड्या आल्या आणि आता ह्या हप्त्यात 3 साड्या आल्या. तरी बी आम्ही लय ठिकाणी जात नाही. आम्हाला वाखारी वडगावहून संत ज्ञानेश्वर शाळेचं गॅदरिंगचं आलतं पहा ह्याच हप्त्यात. तिथं गेलो असतो, तिथली साडी असती तिला. इकडं गोदरीची एक शाळा आहे तिथं, ते सर बी फोन करत होते, तिथली आली असती. त्याच्यानंतर सारोळ्याला एक नर्सरी आहे, तिथं ओपनिंगचं निमंत्रण आलतं, तिथं गेलो नाही. एक लग्न होतं, त्या लग्नाला जाताना आलं तर 4 साड्या डुबल्या तिच्या या हप्त्यात. या हप्त्यात रविवारपासून आता लोक 3 साड्या आल्या. मी सांगते कुठून कुठून आल्या. तर आम्ही याला गेलो होतो, कुठं पंजाब डक साहेबाच्या गावाला गेलो होतो ना. तर आमच्या सोबत आरती होती पा, रील स्टार आरती. तिच्या घरी गेलो होतो येताना आम्ही. तर तिच्या मम्मीने मला ही साडी दिली बघा, पैठणी बघा ही. तर एक नंबर डिझाईन आहे साडीची. आणि साडीची गडीत बघा किती छोटी होती, म्हणजे ती किती नरम आणि चोपून बसणार आहे असं. भारीची साडी आहे, पन्नीत घालून ठेवते. तर मस्त छान साड्या आहेत बरं का. ही बी साडी खूप छान आहे. आरतीची इथली आरती जाधव रील स्टार, त्याच्या घरी गेलतो. बॉक्स बी किती छोटा आहे पा. त्याच्यानंतर दुसरी येता माझ्या जावेचं माहेर आहे बदनापुरी. तर मग आमची आरुण ती तिथे आहे सध्या, तिची तब्येत बरी नसल्यामुळं. तर मग येताना आम्ही आरुल भेटायला गेलो होतो. तर माझ्या जावेची मैत्रीण पूजा, तर आता एकाच माहेरच्या आहे त्या. तिचा फोन आला होता मला की ताई आमच्या घरी जाऊन या, माझ्या आईच्या घरी, तिच्या आईचं घरी तिथं. तर त्यांच्या घरी गेले होते मी चहा पाणी प्यायला. तर त्यांनी मला ही साडी हाफ पीस दिला बघा. नाही म्हणलं होतं पण बळजबरी ती आई म्हणजे पहिल्याच वेळेस आली तू. ही बी नरम साडी दिसू राहिली, मस्त आहे वापरासारखी. आणि हा पीस आहे त्याच्यावर, अशा 2 साड्या. आणि काल रात्री आम्ही यांच्या मित्राच्या मुलाच्या बर्थडेला गेलो होतो, वाडी खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. शिक्षक येते राजू मिरगे सर, माझे वर्गमित्र आहे आणि प्राध्यापक येते त्यांची इथं. सोनूश मम्मी विचारत होती शिक्षक आणि प्राध्यापक मध्ये काय फरक राहतो. तितकी मी शिकेल नाही ना, म्हणून मला माहित नाही. शिक्षक म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा प्राध्यापक. तर त्यांनी मला रात्री येताना सांगितलं ते. तर मला ही साडी आली बघा. एकच नंबर, सोन्याच्या मम्मीच्या कलरला सूट होईल आज साडी. याच्यामध्ये ब्लाऊज पीस वगैरे सगळं राहते छान. हिला बी पनीर टाकून ठेवते बहिणी. तुम्हाला माहिती का मंडळी, कुठं बी गेली की लय पन्न्या मागते. हे मला लय बोलते. कशाला साडी ठेवायला? साडी ठेवायला नाही, भाजीपाला बी घेतला तर वेगळी वेगळी पन्नी द्या म्हणते. बरोबर आहे. काहून माहिती का, घरी आल्याच नंतर त्या सगळ्या पन्न्या एकत्र केल्या ना तर मग मला काम येतं काही काही ठेवायला. बरोबर आहे. आणि पन्नीत असलं तर मग धूळ बसत नाही या साड्यावरती. त्याच्यामुळे मी कॅरी बॅग माझ्या जीवाच्या आते, म्हणून मी कॅरी बॅग मध्येच ठेवते सगळं. बाईच्या जातीला साडीचं लय अप्रूप राहतं. पण सोनूच्या मम्मीचं आता कमी झालं ते आहे ना अट्रॅक्शन, का आहे अजून? नाही बाई, सोनूच पप्पा असे 2 कापड कचकच भरले पे साड्या आहे. तर लय साड्या येते बरं का तिला. पण ते काय आहे, आम्ही कार्यक्रमालाच जात नाही. आम्हाला थोडंसं अवघडवणी वाटतं. आणि कुठं कधी गेलो ना तर काय होतं, समजा मी कोणाच्या वाढदिवसाला गेलो, कोणा मला बोलवलं तर त्या गावातले 10 जण बोलवते आम्हाला आमच्या घरी चहा प्यायलाच चला. परत नाही गेलं त्याच्या घरी त्यांना नाराज होते ते, आम्हाला चांगलं नाही वाटत. एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलं तर पूर्ण दिवस जातो तिकडं. आजूबाजूचे सगळे लोक तिथे येऊन उभे राहते, आमच्या इथं बी चला, आमच्या इथं बी चला.
मग त्याच्यामुळं आम्ही जात नाही. बाहेर निघलं तर मग सगळ्याला वेळ देणं पडतो. आपण जर वेळ नाही दिलं तर तो नाराज होणार, त्याला वाटतो इगो, याला अहंकार आहे. पण आम्हाला काही इगो काही नाहीये बरं का. जिथं नाही म्हणता येतच नाही बुवा अशा ठिकाणी जातो. आता काल जे वाढदिवस होता ते वर्गमित्र होता, 5वी ते 10वीचे वर्गमित्र आहे. शाळेत एका बेंचवर बसून अभ्यास केला होता, बरोबर आहे. त्यांना काही नाही म्हणता नाही आलं मला, नाही तर आम्ही घर सोडत नाही आता. आणि जाहिराती बी आम्ही कमी करून टाकल्या बरं का मंडळी. आम्ही लयच 2-3 हजारासाठी लगे 10-20, 5-50 किलोमीटर जायचो पाहिलं ना, जात होतो. हा, पण त्रास लय व्हायला लागला त्याचा. त्याच्यामुळं मग आम्ही त्याच्यासाठी जात नाही. हे घरी बसूनच व्हिडिओ काढायचे आणि जे पैसे येतील ते. आणि सोनूच्या मम्मीला आता घेऊन हिंडासारखी नाही राहील ना सोनूची मम्मी. मेन गोष्ट तीच आहे. हा, प्रवास तिला त्रास झाला, बिमार पडली, बरोबर आहे, तब्येत खराब झाली, काही कमी जास्त झालं तर मग कोण जबाबदारी घेणार याची. त्याच्यामुळे आम्ही काही हिंडत नाही. माझ्या मैत्रिणीला माझ्या साड्या आवडल्या का, कोणती छान वाटली ती मी आता म्हणजे वापरायला मी काढणारच आहे. आता याच्यातली जी पैठणी ती कुठं जायला वापरू शकते, आणि ज्या 2 साड्या आहेत त्या मी घरी डेली यूज साठी वापरू शकते. कारण की नरम साडी पाहिजे दिवसभर, आपण घरी वापरायला काही काटापदराच्या कोणी वापरत नाही. तर मला खरंच या साड्या खूप आवडल्या. तुम्हाला आवडल्या का कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद, बाय. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.